सामान्यांच्या जीवन वाटा ध्येयानेच्या प्रेरित होत्या, जाणून घेऊ आपण त्यांचा जगा वेगळा प्रवास आता. चला रंगू दे त्यांच्या सोबत पैसेच्या गप्पा, स्वागत करतो तुमचे हा जुळ्या बहिणींचा कट्टा, जुळ्या बहिणींचा कट्टा. नमस्कार. नमस्कार. ती एका साधारण गावातली तिला झालेल्या तिसऱ्या मुलीच्या हत्येचा प्रयत्न करणारी पण त्यात विफल झालेली, ही हृदयाला भिडणारी गोष्ट आहे. स्त्रीच्या शक्ती स्वरूपाचं दर्शन घडवणारी, सत्य घटनेवर आधारित. 2 मुलींच्या पाठीवर तिला पुन्हा दिवस गेलेत. या खेपेला तरी मुलगा नक्की होणार या आशेवर नवरा आणि सासू उत्सुकतेने वाट पाहत होते. मुलगा झाला तरच घरी यायचं, नाहीतर मुलींना घेऊन माहेरी निघून जायची, हा नवऱ्याचा आदेश. तिच्या दुर्दैवाने तिला पुन्हा तिसऱ्यांदा मुलगीच झाली. दवाखान्यात भेटायला पण कोणीच नाही फिरकलं. 2 दिवसांनी भाऊ आला भेटायला. म्हणाला की भाऊजींचा निरोप आहे की तिसरीचा निकाल लावून दिलास तरच 2 मुलींसोबत घरी राहू शकतेस. निकाल कसा लावायचा? अशा तऱ्हेने मार की पोलिसांना काही संशय नाही येणार. 3 दिवसानंतर घरी आल्यानंतर डिसेंबर महिन्यातल्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत आपल्या तान्ह्या मुलीच्या अंगावरचे तिने सगळे कपडे काढलेत आणि अंगणातल्या खाटेवर त्या तान्हुलीला ठेवून दिलं. तिला वाटलं 3 दिवसाची मुलगी या जीवघेण्या थंडीत नक्की मरून जाईल. मी सकाळी उठून आरडाओरडा करेन, रडेन, पडेन. पोलीस पण जाणून आहेत तिच्या मृत्यूचं कारण, पण ते हा मामला रफादफा करून टाकतील. मुलीच्या मरणाची वाट बघत बघत तिला दरवाजातच झोप लागली. पहाटे पहाटे झोप उघडली. घाबरतच ती खाटेपाशी गेली की आता ती मेली असेल तर आता आरडाओरडा करायची, रडारड करायची वेळ आली आहे. खाटेपाशी जाऊन बघते तर काय, ती 3 दिवसांची तान्हुली डोक्यापासून पायापर्यंत काळी निळी पडली आहे, तरीही ती जिवंत होती. त्या क्षणी तिने ठरवलं की माझी 3 दिवसांची मुलगी पूर्ण रात्र मृत्यूशी लढू शकते, तर मी आपल्या पतीशी नाही लढू शकणार. तेव्हा तिला आपल्यातल्या सामर्थ्याची जाणीव झाली. सांगायचा मुद्दा, समाजात अनेकांचा भ्रम आहे की महिलांना सशक्त व्हावं लागतं, भ्रम आहे की तिला सशक्त करावं लागतं. पण स्त्री ही जात्याच लढवय्या असते, फायटर असते, अबला नसते तर सबला असते. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. शक्ती पर्वाचा आज उत्सव. आज महिला दिनाचं औचित्य साधून आज आपण भेटणार आहोत एका खास आपल्या नागपूरच्या मुलीला, शिवानी कुलकर्णीला, जिला इंडियन एअरफोर्स मध्ये विदर्भातील पहिली महिला पायलट होण्याचा मान मिळाला. तिथला कार्यकाल पूर्ण केल्यानंतर आज ती इंडिगोच्या या कंपनीत सिनियर कॅप्टन म्हणून कार्यरत आहे. इंडिगोच्या विमान प्रवासात कधी ना कधी ती आपल्याला सगळ्यांना नक्कीच भेटली असणार आहे. चला तर आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने गप्पा करूया सगळ्यांपेक्षा वेगळं करिअर करणारी, स्वतःच्या स्वप्नांना पंख लावून जगभरात उंच गगनभरारी घेणाऱ्या एका धाडसी मुलीसोबत. शिवानी, जुळ्या बहिणींचा कट्टा ऐसपैस गप्पा या आमच्या ऑनलाईन कार्यक्रमात मी श्यामा देशपांडे आणि मी मीना मोरणे तुझं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. शिवानी कुलकर्णी, इंडियन एअरफोर्स मधली धाडसी फ्लाइंग ऑफिसर, विदर्भातील पहिली महिला पायलट. 1996 साली भारतीय वायुदलात भरती झाली. 1997 ते 2008 या काळात इंडियन एअरफोर्स मध्ये स्क्वाड्रन लीडर म्हणून कार्यरत होती. अनेक धाडसी मोहिमांचं तिनं नेतृत्व केलंय. मग ते जखमी जवानांना बॉर्डरवरून बेस कॅम्पवर आणण्याची मोहीम असो किंवा भुजमधील भूकंपग्रस्तांसाठी रेस्क्यू ऑपरेशन असो, फ्लाईट ऑपरेशन, ह्युमन रिसोर्स, डिसास्टर आणि क्रायसिस मॅनेजमेंट, एव्हिएशन मधील ऑपरेशन मॅनेजमेंट, अशा अनेक मॅनेजमेंटशी निगडीत सेवांचा तिला दांडगा अनुभव आहे.
BSc आणि बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा केलेली शिवानी इंडियन एअरफोर्समध्ये 1998ला फ्लाइंग ऑफिसर म्हणून रुजू झाली. जोरहाट, आग्रा आणि बँगलोरला तिने आपली सेवा दिली. अशा विविध ठिकाणी शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून 10 वर्षांची सेवा तिने पूर्ण केली. आणि शालेय शिक्षणादरम्यान ऍथलेटिक्स, स्पोर्ट्समध्ये आपली तिने चुणूक दाखवली. ती शाळेत असताना नॅशनल व्हॉलीबॉल प्लेयर होती. महाराष्ट्र टाइम्स, लोकमत टाइम्स यांनी महिला दिनानिमित्त तिचा सन्मान केलाय आणि आयकॉन ऑफ द इयर हा अवॉर्ड तिला मिळाला. वुमन्स एंटरप्रेन्युअर अवॉर्डनी ती सन्मानित झाली. फ्लाइट ग्लोबल मॅगझिन मध्ये ती झळकली. इंडिगो कंपनीने 2023 मध्ये 6E आयडल हा मानाचा किताब तिला दिला. तसेच फेब्रुवारी 24 मध्ये CNBC TV 18 तर्फे तिला इन्स्पायरिंग वुमन आयकॉन अवॉर्ड देण्यात आला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत फ्लॅग होस्टिंगचा मान मिळालाय. एअरफोर्स परेडमध्ये तिने भाग घेतला. प्रजासत्ताक दिन परेड म्हणजे RD परेड म्हणतो आपण, तिथे देखील तिनं अग्रणी राहून नेतृत्व केलं. आणि अकाली तिला आलेल्या वैधव्याने मुळेच खचून न जाता आणि त्यानंतर एकटीने आपल्या 2 मुलींचा सांभाळ करून समर्थपणे यशस्वी जीवन जगणारी अत्यंत धाडसी अशा शिवानीशी आज आपण गप्पा करणार आहोत. शिवानी, करायची गप्पांना सुरुवात? बिलकुल, सुरुवात करूया. शिवानी, इंडियन एअरफोर्स मध्ये विदर्भातली पहिली महिला पायलट होण्याचा तू मान मिळवलास. आज इंडिगो मध्ये पण सिनियर कॅप्टन म्हणून कार्यरत आहेस, पायलट आहेस. पायलट होण्याचं स्वप्न पाहायची तुझी सुरुवात केव्हा झाली? फारच लहानपणी झाली. आपलं नागपूर शहर खूप साऱ्या युनिफॉर्म्ड पर्सनल्सनी भरलेले आहे. त्यामुळे जेव्हा मी जबलपूरवरतून पोस्टिंग होऊन नागपूरला आले, जिथे तिथे मला युनिफॉर्म मध्ये ऑफिसर्स, एअरमॅन हे सतत दिसत राहिले. आणि फक्त एअरफोर्सचे नाही तर आर्मीचे आणि एअरफोर्सचे जास्ती. त्यावेळेस अजूनही कमर्शियल फ्लाइंगचं फक्त होतं. एअरफोर्समध्ये एंट्री फॉर विमेन वॉज नॉट देअर ऍट त्यावेळेस. तर त्याच्यामुळे मला वाटतं ही असेल वेळ 88-89ची वेळ असेल. शाळेतच असताना जशी मी अट्रॅक्ट व्हायला लागली या युनिफॉर्मकडे, तसं मी जाऊन माहिती काढायला लागली. मग कळलं की आपल्याच नागपूरला नंबर 2 एअर स्क्वॉड्रन आहे NCCचं. तिथे जाऊन माहिती काढली. शाळेतच स्टील होती. त्यांनी सांगितलं की तुला अगदी लवकरात लवकर जॉईन करायचं म्हणजे 11th पहिले जॉईन करू शकणार नाही, 10th तर करावंच लागेल तुम्हाला फॉर अ ज्युनियर विंग. आणि त्यावेळेस आणि त्याच्यासोबत मी कॅप्टन चाफेकरांकडे पण गेलेली. त्यांनी सुद्धा पाहिल्यानंतर म्हटलं की तू अतिशय लहान आहे अजून, ऍटलिस्ट तुला कम्प्लीट काही बेसिक एज्युकेशन तर करावं लागेल, तेव्हाच मी तुला त्याच्यासाठी क्लासेसमध्ये घेऊ शकतो. तो आपल्याकडे ना ऑनेस्टली नॉट ओनली दॅट युनिफॉर्म लोक काफी सारे आहेत, असे खूप सारे महान मी म्हणीने हे सुद्धा इतकं मोठं देशकार्य आहे की तुम्ही आज बिना फीस घेता, त्यावेळेस कॅप्टन CB चाफेकर बिना फीस घेता फ्री क्लासेस द्यायचे फॉर इंटरेस्टेड स्टुडंट्स ज्यांचं खरंच इंटरेस्ट आहे आणि त्यांना कसं वरती आणायचं, त्यांना काय शिकायचं, त्याचं डेडिकेशन टू अ डिफरंट लेवल. आणि जेव्हा मी ते पाहिलं मी तेव्हाच ठरवलं की हो, मी एका मिडल क्लास फॅमिलीची आहे. माझे वडील बँकर आणि आई हाऊसवाईफ आहे. आपल्याला त्यावेळेस बाहेर असे 25-30-50 लाख रुपये खर्च करून मुलीला प्रायव्हेट पायलट लायसन्स मिळवणं हे काही शक्य होणार नाही. आणि दुसरं, माझी इच्छा पण नव्हती. आई वडिलांचे पैसे खर्च करून पायलट बनण्याची माझी खरं तर इच्छाच नव्हती. मला तो युनिफॉर्म, ते देशाची सेवा करणे, त्याच्यात भरती होणे, तिथलं ते डिसिप्लिन, ते लाईफच मला जास्ती अट्रॅक्ट केलं. त्या कारणाने जेव्हा मी कॅप्टन चाफेकरांकडे गेली ते मला म्हणाले, तू जेव्हा BSc ला ऍडमिशन घेशील तुझ्या, त्यावेळेस तू माझ्याकडे. मी थांबले आणि बरोबर माझं 12th कम्प्लीट केल्यानंतर BSc ला हिस्लॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे माझे सब्जेक्ट्स घेतले मी, कारण आपले नागपूर युनिव्हर्सिटी ऑनर्स पेक्षा जास्ती 3 सब्जेक्ट्समध्ये ग्रॅज्युएशन करू देते. हे 3 माझे सब्जेक्ट होते आणि बरोबर मी त्यांच्यासोबत क्लास जॉईन केला. कॅप्टन चाफेकरांची खासियत म्हणजे ही आहे की ते टाइमपासवाल्या मुलांना एंटरटेन करत नव्हते. ते आल्यानंतर 5 मिनिटात तुम्हाला ओळखू शकत होते की समोरची व्यक्ती किती सिरियस आणि किती नाही. तोपर्यंत मला वाटतं 1-2 मुली मला वाटतं सिलेक्ट झाल्या असतील एअरफोर्समध्ये, नेव्ही, आर्मीमध्ये पण फ्लाइंग ब्रांचमध्ये मात्र कोणीच सिलेक्ट होत नव्हतं. त्याची खासियत ही आहे की जर तुम्हाला एअरफोर्समध्ये पायलट बनायचं असेल तर देर आर 2 एक्झाम्स विच यू कॅन अपियर ओनली वन्स इन अ लाईफ टाईम.
एव्हरी पर्सन कॅन अपिअर ओनली वन्स इन अ लाईफ टाईम. त्याची PAT आणि PABT टेस्ट याला असं म्हणतात. ते बेसिकली मोटर स्किल्स बरोबर असते आणि याच्यासाठी तुम्हाला एका पर्टिक्युलर ठिकाणी जावं लागतं आणि त्या SSB सेंटरमध्येच तुम्हाला ही परीक्षा देता येते. मग NCC मध्ये मला ट्रेनिंग मिळत होतं, चाफेकर सरांचं गायडन्स मिळत होतं आणि त्यांनी माझी सिरियसनेस 5 मिनिटातच ओळखली आणि मला फ्रीमध्ये क्लासेस करायला अलाव केले आणि माझ्यासोबत असे पुष्कळ मुलं यायचे आणि त्यांना ते किती डेडिकेटेडली शिकवायचं. म्हणजे द वे ही वॉज मेकिंग अस रेडी, प्रिपेअरिंग अस फॉर द होल SSB. कारण SSB जे असतं सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, इट गोज ओव्हर दी पिरियड ऑफ 7 days. सर सडनली सिलेक्शन नाही होतं. तुम्हाला फक्त फ्लाइंग ब्रांचसाठी तुम्ही जाल तर 2 ते एक्झाम्स क्लिअर केले, फर्स्ट टाइम दिलं, अपिअर केलं, झालं, ओनली देन यू मूव्ह अहेड. मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचं SSB सिलेक्शन होतं. पहिले PABT टेस्ट, नंतर तुमचं SSB. तर या सगळ्या गोष्टीची तयारी चाफेकर सर करायचे. फक्त PABT टेस्ट आणि PAT टेस्ट जी असते म्हणजे पायलट्स ऍप्टिट्यूड टेस्ट आणि पायलट्स ऍप्टिट्यूड बॅटरी टेस्ट, ह्या टेस्टसाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकत नाही. थोडी रफ आयडिया देऊ शकतात, पण दॅट इज समथिंग टू डू विथ युअर मोटर स्किल्स. मोटर स्किल्स म्हणजे तुमचं एका क्षणाला एका वेळेस तुमचे डोळे, कान, नाक, टच, पाय, हात कसे चालतात ते, दॅट इज व्हॉट वॉज गिव्हन. आज या सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटतात आपल्याला, कारण आज आपले मुलं इतके जास्ती कम्प्युटर्सवर खेळत असतात की दे हॅव बिकम व्हेरी एक्सपर्ट इन डीलिंग विथ एनी ऑफ द कम्प्युटर गेम्स और एनी ऑफ दोज स्किल्स. आणि असे सिम्युलेटरवाले जे टेस्ट आणि एक्झाम्स असतात ते सगळे अवेलेबल आहे आज ऑनलाईन. त्यावेळेस काहीच नव्हतं. There was no Google at that time. There was no online platform where we could study. The only resources that we had was a library, competition success review, Outlook आणा, हे सगळे मॅगझिन्सला गोळा करून तुम्हाला आपली इन्फॉर्मेशन गोळा करावी लागेल आणि असे ते आम्हाला प्रिपेअर करायचे. एक टॉपिक द्यायचे, जे कुठला नॅशनल टॉपिक असेल त्याच्यावरती तुम्हाला हार्ड पूर्ण डिस्कशन करावं लागेल, तुम्हाला 5-6 पुस्तकं गोळा करावं लागेल, तुम्हाला त्याचे पूर्ण पॅराग्राफ रेडी करावं लागेल अँड देन यू हॅव टू गो अहेड अँड स्पीक. आणि ही यूज टू गिव्ह अस ग्रुप डिस्कशनचे टॉपिक्स, देन सिच्युएशनल अवेअरनेस, असं खूप सारे व्हायचे. तर तशी माझी ती इनिशियल प्रिपरेशन सुरू झाली. सो आय वॉज व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव सच गुरु टू स्टार्ट विथ. NCC, एअरविंग आणि कॅप्टन चाफेकर. आणि जेव्हा मी फायनल इयरला पोहोचले तोपर्यंत कॅप्टन सुनील देशपांडे जे आहेत ते आपले प्रहारवाले, त्यांचे पण क्लासेस सुरू झालेले होते आणि मी परत त्यांच्या बॅचची पहिलीच मुलगी होती. त्यांच्यामध्ये डिफरन्स काय, अदर दॅन हॅव्हिंग द ग्रुप डिस्कशन्स, त्यांनी एक मला माहिती नाही आता ती जागा आहे की नाही, पण आपल्या अंबाझरी रोडवरती की कुठे त्यांची एक एरिया घेतली होती जिथे ते ग्रुप टास्कच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या त्या पूर्ण ऍक्टिव्हिटीज त्यांच्या याच्यात होत्या. सो आय वॉज रिअली फॉर्च्युनेट दॅट आय कुड ऍक्च्युअली गो अँड डू दोज थिंग्स देअर. तर त्याच्यामुळे कसं होतं की जेव्हा तुम्ही कुठल्याही परीक्षा आणि जेव्हा समथिंग दॅट आय हॅव ड्रेम्ट ऑफ फ्रॉम द टाइम प्रोबेबली आय वॉज 12, 13, 14 years old, तर असं असतं की जेव्हा तुमचं डिटर्मिनेशन खूप स्ट्रॉंग असतं तेव्हा यू डोंट वॉन्ट टू लिव्ह इवन वन थिंग अनप्रिपेअर्ड. नो स्टोन अनटर्न त्याला म्हणतो ना आपण, असं फुल फ्लेजेड प्रिपरेशन केली होती मी. म्हणजे माझ्या SSBची ग्रुप टास्क ऑपॉर्च्युनिटी मिळाली, त्याच्यासाठी हाऊ यू हॅव टू बी स्पॉन्टॅनियस विथ युअर थिंग्स. आणि इट इज नॉट ओनली जेव्हा तुम्ही देशाच्यासाठी परीक्षा द्यायला जातात आणि तयारी करायला जातात तर तुम्ही फेक नाही करू शकत. तिथे एक से एक हुशार लोक समोर बसलेले आहेत तुमच्या प्रेसिडेन्शियल बोर्ड्समध्ये. तुम्हाला ज्याही दिवशी तुम्ही फेल होता त्या दिवशी तुम्हाला वापस पाठवलं जातं, अशी ही टेस्ट असते. आणि ते तुला माहितीच असेल मीना मावशी, बिकॉज ऑफ युअर सेल्फ बिईंग इन दी आर्म फोर्सेस. सो त्या कठीण परिस्थितीमधनं तुम्हाला रोज जिंकायचं असतं, म्हणजे रोज ते परीक्षा पास करत करत एक एक दिवस जायचं असतं. सो because I was fully prepared about it, nothing came as a shock to me or nothing came as a surprise. I was prepared. Now only actually मी त्या सिच्युएशन मध्ये होती, माझ्यासोबत माझे टीम मेंबर्स होते. Now how am I thinking ahead? So माझं असं खूप ठाम मत आहे, कुठलंही नोकरी तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुमच्या आतनं तुमची ती भयंकर स्ट्रॉंग इन्क्लिनेशन पॉवर पाहिजे. जर तुम्हाला ती इन्क्लिनेशन पॉवर असेल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत. आणि आपोआप दिसतात, आपोआप मार्क्स सुचतात, तुम्ही त्या प्रकारे विचार करतात. तुम्ही देशाची सेवा करायला चालला, तुम्ही इथे कॉर्पोरेट कुठली नोकरी करून तिथे पैसे कमवण्यासाठी नाही जात. त्याच्यामुळे तुमचा जो मेंटल काय म्हणतात त्याला इन्क्लिनेशन आहे किंवा आपण काय विचार करतोय, कुठल्या तरीकेने विचार करतोय, जेव्हा तुम्ही म्हणतात की हो मला लोकांची मदत करायची, तर ती आतनं आली पाहिजे. जेव्हा ती आतनं येते ती आपोआप तुमच्या याच्यामधनं निघते, तुमच्या ऍक्टिव्हिटीज मधनं निघते आणि ऑब्व्हियसली ते एक्झिबिट होतं. ते तुम्हाला वरपासून खालपर्यंत 7 दिवसापर्यंत तुमची परीक्षा घेतात आणि सगळ्यात शेवटी एंडमध्ये ऑफकोर्स तो इंटरव्ह्यू असतो. सो
बिकॉज ऑफ गुड प्रिपरेशन फ्रॉम माय साइड, अँड आय वुड से डेफिनेटली मला आई वडिलांची तर साथ प्रत्येकच गोष्टीत होती, पण देवाचा आशीर्वाद सुद्धा भयंकर होता, की जेव्हा मी कुठल्या गोष्टी डिसाईड करत होती आपोआप त्या गोष्टी बरोबर होत होत्या, मार्ग दिसत होता आणि मी पुढे जात होती. तर असं SSB क्लिअर केल्यानंतर ताबडतोब ते लोक तुम्हाला मेडिकलसाठी पण पाठवतात. अगेन आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की मेडिकलमध्ये गेल्यानंतर परत फ्लाइंग ब्रांचची मेडिकल जरा जास्ती कडक असते, आणि तोपर्यंत आपण स्वतःला कधीच एवढं टेस्टिंग करत नाही. आज सगळ्याच फॅसिलिटीज अवेलेबल आहे. आज जर कोणाला पायलट बनायचं असेल तर तुम्ही एक क्लास 1 DGC एक्झामिनर डॉक्टरकडे जा, तो तुम्हाला पूर्ण चेकिंग करेल आणि तुम्हाला सांगेल वेदर यू कॅन बिकम अ पायलट ऑर नॉट. याच्यापेक्षा सुद्धा म्हणजे सिव्हिलमध्ये पायलट बनण्यापेक्षा सुद्धा एअरफोर्सचं पायलट बनणं किंवा कुठल्याही एव्हिएशन, आर्मी एव्हिएशन मध्ये म्हणा, नेव्हल एव्हिएशन मध्ये म्हणा, डिफेन्स फोर्सेसचं तुम्हाला जर पायलट बनायचं असेल तर देर आर सम पॅरामीटर्स विच आर लिटल मोर स्ट्रिंजंट, लिटल मोर हायर. आता आपल्याला या गोष्टी तर कळणार नाही जोपर्यंत आपण ऍक्च्युली तिकडे जाणार नाही आणि कोणी ऍक्च्युली आपल्याला एक्झामिन करणार नाही. सो मी हे पण म्हणेन की खरंच नशिबाची सुद्धा साथ होती आणि होत गेल्या गोष्टी. म्हणजे तुझं असं होता शाळेपासनं ते इंडियन एअरफोर्स मध्ये निवड होण्यापर्यंतचा तुझा असा प्रवास होता म्हणजे. हो. शिवानी, तुला एअरफोर्स मध्ये का जावं असं वाटलं आणि कोणाचं मोटिवेशन होतं? पॅशन होती की निळ्या युनिफॉर्मची क्रेज? तो तर असं असतं की जेव्हा एकदा युनिफॉर्मने आपल्याला अट्रॅक्ट केलं त्याच्यानंतर मला फ्लाइंग हे फार जास्ती अट्रॅक्ट करायचं. म्हणजे अगदी लहान असताना मला आठवतं, खूप फनी गोष्ट आहे, आम्ही फारच लहान होतो, मी आणि माझा कझिन भाऊ, माझ्या मामाचा मुलगा, असं आम्ही, मला वाटतं 4-5 वर्षाची असेल, वरतून काहीतरी एक एअरक्राफ्ट चाललं होतं आणि तो पहिल्यांदा मला म्हणाला की ते कॉन्ट्रेल्स दिसतात. तर तेव्हा आम्ही इतके लहान आणि असे इनोसंट होतो की त्या कॉन्ट्रेल्सला पाहिल्यानंतर आम्हाला वाटायचं, म्हणजे विमान गेल्यानंतर जे कॉन्ट्रेल्स असतात ते आम्हाला वाटायचं की पॅसेंजर त्याच्यामध्ये बसून जातात, कारण कधी आम्ही विमानाला जवळनं सुद्धा पाहिलं नव्हतं. तो म्हणायचा मी पायलट बनीन आणि मी म्हणायची मी डॉक्टर बनीन. दॅट वॉज द फर्स्ट टाइम व्हेन आय हर्ड फ्रॉम हिज माउथ की हा पायलट हे बनावं लागतं. माहिती नाही कुठेतरी ती एक ना आतमध्ये घुसलेली होती, कारण घरातलं वातावरण असं होतं की जेंडर बायस आणि मुलगा मुलगी हे म्हणजे बहुतेक आपल्या मध्यमवर्गीय आणि व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव पॅरेंट्स लाईक दॅट, की अशा टाईपचं काही डिफरन्सिएशन नव्हतंच. जे तुला हवंय तू त्याच्यासाठी पॅशनेटली लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत. राईट फ्रॉम फिलिंग अप माय फॉर्म टू एव्हरीथिंग. म्हणजे मला कधी अपोजिशन आलंच नाही माझ्या आई वडिलांकडनं. इनफॅक्ट माझ्या वडिलांनी प्रत्येक ठिकाणी मला साथच देत गेले, तू चल मी तुझ्यासोबत आहे, तू चल मी तुझ्यासोबत आहे, आता फॉर्म भरायचा, आता इकडे जायचं, आता काय करायचं, कारण खूप सिम्पल अवेलेबल होत्या ना त्यावेळेस एम्युनिटीज. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हार्डवर्क करूनच वरती यावं लागेल. सो दॅट इज हाऊ इट वॉज. द एअरफोर्स का, कारण मला जास्ती एअरफोर्स वाले लोक दिसले. NCC एअरविंग युनिट अगदी बाजूला होतं, त्याच्यातच मी ऍडमिशन घेतली. आणि फ्लाइंगचं एक अट्रॅक्शन वेगळंच असतं. वरती विमानाला पाहताना इतकं सुरेख, त्याच्यात आणि पक्षामध्ये आपण अंतर नाही करू शकत, जे ते इतक्या वरती असतं. तेव्हा असं वाटतं किती फ्रीडम आहे त्या विमानाला. ते पूर्ण आकाश त्याच्यासाठी लिमिटलेस आहे, म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आकाश त्याच्यासाठी आहे आणि ते खरंच कुठेही जाऊ शकतो. ते एक वेगळीच पॅशन होती आणि आय डोंट नो हाऊ इट गॉट इन टू मी. आणि देशसेवा या 2 गोष्टींना पकडून चालली आणि करतच गेली. म्हणजे मी कधीच इंजिनिअरिंग आणि मेडिसिनचे कधीच प्रयत्न पण नाही केले आणि स्वप्नही नाही पाहिजे. शिवानी, सिलेक्शन होणं इंडियन एअरफोर्स मध्ये ही खरं तर खूप कठीण गोष्ट आहेच, पण सिलेक्शन नंतरचं ट्रेनिंग कसं काय असतं? ते सुद्धा फार जास्ती स्ट्रिक्ट आणि फारच जास्ती डिसिप्लिन्ड असतं. आता कसा डिफरन्स आहे सिव्हिल एव्हिएशन मध्ये, कारण आता मी 3 टाईपचं एव्हिएशन करून चुकलेली आहे. सुरुवात केली एअरफोर्स पासून, मग नंतर मी जनरल एव्हिएशन म्हणजे एक चार्टर कंपनीमध्ये होती एअरफोर्सच्या नंतर, आणि त्याच्यानंतर आता मी इंडिगो म्हणजे शेड्यूल एअरलाइन्स मध्ये आहे मागच्या 8 वर्षांपासून. तर 3 डिफरंट टाइप्स ऑफ एव्हिएशन्स पाहिलेले आहेत मी. आहे फ्लाइंग, पण प्रत्येकाचं काम करण्याचा तरीका वेगळा आणि डिसिप्लिन वेगळी. तर एअरफोर्सचं जे ट्रेनिंग असतं ना ते इतकं एक्सक्लुझिव्ह का असतं आणि का आजही मार्केटमध्ये एअरफोर्स रिटायर्ड एअरफोर्स ऑफिसर्स किंवा जे लवकर एअरफोर्स मध्ये निघतात माझ्यासारखे 10 वर्षांमध्ये, का बरं आम्हाला एवढी हेवी डिमांड आहे? त्याचं रिझन डिफरंट आहे. त्याचं रिझन हे आहे की इतकं कडक ट्रेनिंग असतं. आणि ते का असतं? कारण टू टेल यू द सिम्पल एक्झाम्पल, जेव्हा आमचं ट्रेनिंग सुरू होतं तेव्हा नॉट ओनली इट इज द डिसिप्लिन अबाउट युअर युनिफॉर्म, युअर मॅनरिझम्स, युअर एक्झाम्स, तुमची ग्रास्पिंग पॉवर, सगळ्या गोष्टी जातात कशामध्ये की तुमचं ग्रास्पिंग किती जास्ती शार्प आणि चांगलं आहे. गव्हर्नमेंट जवळ आज गव्हर्नमेंट तुम्हाला पायलट बनवायला पैसा खर्च करतोय. आज तुम्ही जर बाहेर सिव्हिलचं पायलट बनायला जाल तुम्हाला मिनिमम 1 CR लागणार, मिनिमम.
हो? आणि आमचं ट्रेनिंग मिनिमम आहे. आमचं बापरे. ट्रेनिंग फ्री झालेलं आहे. इनफॅक्ट मला पहिल्या दिवशीपासून 8,000 रुपयाची स्टायपेंड मिळाली आहे. हम्म, तर हम्म. आता याचा अर्थ कसं की गव्हर्नमेंट तुमच्यावरती म्हणजे डिफेन्सवरती किती पैसे खर्च करत आहात. एका पायलटला बनवण्यासाठी आज ते किती करोड रुपये खर्च करतात आणि अशी आपल्याजवळ इंडियन स्काईजला प्रोटेक्ट करण्यासाठी, आपल्या बॉर्डरला प्रोटेक्ट करण्यासाठी आज आपण ऑफिसर्स रेडी करतो आहोत. जर आपण ते करतोय तर अपार्ट फ्रॉम यू बिकमिंग अन ऑफिसर यू आर ऑल्सो बिकमिंग अ पायलट. सो एव्हिएशन वरती जे आपण पैसा खर्च करतो, फ्युलचा काय प्राइस आहे, प्रत्येक एअरक्राफ्टचा काय प्राइस आहे, आपण कुठे जातोय आणि किती तास, त्या तासाच्या वरती किती तासाचं फ्युल खर्च होतोय आणि आपण काय काय ट्रेनिंग देतोय. सो आमचं ट्रेनिंगचं सिलेबस असतं ना ते फार कडक असतं. म्हणजे समजून घ्या पहिल्या 6 मंथ्समध्ये मी HPT-32 हे एअरक्राफ्ट फ्लाय केलं. त्याचं इंडियन नेम आहे दीपक. ते आता राईट नाव इट्स फेस्ड आउट. इट इज रिप्लेस्ड बाय अनदर वन, पिलॅटस म्हणून एअरक्राफ्ट आहे, ते फेस्ड आहे. सो फर्स्ट स्टेजमध्ये 6 मंथ्समध्ये जेव्हा मी ते फ्लाय केलं एअरक्राफ्ट, इट्स अ सिंगल इंजिन पिस्टन एअरक्राफ्ट. आता इमॅजिन करा त्या एअरक्राफ्टची कॉस्ट काय. तुम्ही सोलो करत असताना त्या व्यक्तीला, त्या लहान 20 वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला हातामध्ये ते पूर्णपणे एअरक्राफ्ट देतात. हे सिम्युलेटरचं ट्रेनिंग नाही आहे. हे ट्रेनिंगमध्ये तुम्हाला एकट्याला त्या एअरक्राफ्टमध्ये बसून फ्लाय करायचं असतं. म्हणजे तुमची मॅच्युरिटी लेवल आणि तुमच्यावरती तुमच्या ट्रेनर्सचा भरोसा आणि तुम्हाला शिकवणं. आता बिकॉज गव्हर्नमेंटजवळ लिमिटेड पैसा असतो, ह्या बनवलेलाच असा आहे हा कोर्स आणि सिलेबसच असा बनवलेला आहे की समजा मला दिलेले की तुला 8 तासामध्ये चेक्स अँड प्रोसिजर शिकायचे. म्हणजे ती टेस्ट जेव्हा माझी 9व्या तासाला होईल तेव्हा आय हॅव टू गेट थ्रू इट. त्याच्यानंतर जर माझी 15वी किंवा 16वी सॉर्टी, प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही वरती जाऊन येतात तेव्हा त्याला सॉर्टी म्हणतो आम्ही. तर प्रत्येक सॉर्टी जी असते, समजा 15वी सॉर्टी तुझी सोलो चेक आहे, तर यू हॅव टू बी केपेबल देअर टू डू द सोलो चेक. म्हणजे एक्झामिनर येईल, तुमच्या मागे बसेल, तुम्हाला फ्लाय करून दाखवून लँड करून आणावं लागेल आणि तुम्हाला ताबडतोब तेच एअरक्राफ्ट घेऊन पुढे जायचं आहे आणि परत एक सॉर्टी करून वापस यायचं आहे. जर तुमच्यात ती केपॅबिलिटी नाहीये, तुम्हाला 1 चान्स मिळेल, 2 चान्स मिळेल, 3 चान्स मिळेल, जर तुम्ही फेल झालात तर चान्स मिळेल. पण तसं नाही झालं तर गव्हर्नमेंट तुम्हाला डायरेक्टली वापस पाठवते. याचा अर्थ काय की यू हॅव टू हॅव दॅट मोटर स्किल, यू हॅव टू हॅव दॅट ग्रास्पिंग पॉवर, यू हॅव टू हॅव दॅट फोकस. मी हे सुद्धा म्हणेन आहे की अपार्ट फ्रॉम व्हॉट क्वालिटीज नॅचरली दॅट एव्हरी पर्सन हॅज गॉट, यू ऑल्सो हॅव टू हॅव दॅट फोकस, यू हॅव टू हॅव दॅट डिटर्मिनेशन की ओके आय वॉन्ट माय विंग्स, आय वॉन्ट टू बिकम एन ऑफिसर, I want to fly that aircraft, and not only this, but bigger and bigger aircrafts later and later. तर त्या सगळ्यासाठी ही तर पहिली स्टेज आहे. 15व्या जर सॉर्टीला तुम्हाला करायचंय तर करायचंच आहे. त्याच्यानंतर 32 तासाचा जर तुमचा पहिल्या याच्यामध्ये आमचा सिलेबस होता, त्याच्यामध्ये यू हॅव टू बी प्रोफिशियंट इनफ टू नॉट ओनली डू द सोलो बट ऑल्सो डू द एरोबॅटिक्स. सो ऑल ऑफ दॅट इज टॉट आणि कारण ते इन्स्ट्रक्टर्स असतात आणि कारण ते एक्झामिनर्स असतात आणि कारण दे आर ट्रेन्ड फॉर इट, दे एक्झॅक्टली नो की तुमची केपेबिलिटी काय आहे. आणि तशा प्रकारे आमच्या लोकांचं फ्लाइंगचं ट्रेनिंग प्लस आमच्या ग्राउंड सब्जेक्ट्समध्ये हाऊ यू आर, व्हॉट आर यू, आमचं स्कोरिंगच आमचं 80% स्कोरिंग असतं. हे नॉर्मल पासिंग आहे आमचं. आम्हाला 50 आणि 60%चं पासिंग नाही आहे. सो वाय इज इट लाईक दॅट? बिकॉज यू हॅव टू बी टेक्निकली थॉरो. वरती गेल्यानंतर तिथे कोणी नाहीये. You only have to do it, and you only have to, if there is an emergency which happens, you only will have to get that aircraft down, you only will have to find a solution and get out of it safely. स्वतःची लाईफ पण वाचवायची आहे, बाकीच्यांच्या मागच्यांची पण लाईफ वाचवायची आहे, सगळंच. सो दॅट वे इट्स अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी वेन दे मेक यू सिट देअर. तर त्या प्रकारे हा सगळ्यात मोठा डिफरन्स आहे की का तो डिसिप्लिन्ड लाईफ आहे आणि का ते ट्रेनिंग इतकं कठीण आहे. कारण पैसा जातो आणि गव्हर्नमेंट जवळ एवढा वेळ पण नाही आणि गव्हर्नमेंट जवळ एवढा पैसा पण नाही. तेवढाच पैसा आणि तेवढ्याच ह्याच्यामध्ये ते तुम्हाला ट्रेन करणार आणि कडक करणार. आणि त्यांच्या पूर्ण इतक्या वर्षांपासूनचा हा एक काय म्हणतात त्याला स्टडी असतो की एका पर्टिक्युलर व्यक्तीला पायलट बनण्यासाठी एवढेच आर्स पाहिजे, तर त्याच्यामध्ये ते झालंच पाहिजे. सिव्हिलमध्ये कसं असतं, माझ्याजवळ पैसा आहे, मी प्रत्येक तासाचा पैसा देते, तुम्ही शिकत राहा, कोणीही पायलट बनू शकतो, तर तुम्ही शिकत राहा, पैसे देत राहा, शिकत राहा. इथे गव्हर्नमेंट तुम्हाला करवते. तर हा फार मेजर डिफरन्स आहे आणि फार मोठा आहे. सो इट्स नॉट ओनली अबाउट एव्हिएशन बट एव्हरीथिंग एल्स. हाऊ इज युअर मॅनरिझम गोइंग टू बी, हाऊ इज युअर डेमिनर, ऑफिसर लाईक क्वालिटीज. हे तर मीना मावशी तू खूप वेळा ऐकलंच असणार. So this OLQ is something like घोटून आम्हाला पाजलं जातं. कारण आपण सगळेजण साधे सिव्हिलियन्स आहोत आणि त्याच्यातनं आपण आपल्या घरामध्ये कोणाचं बॅकग्राऊंड नाही किंवा कोणी वडील तसे नाही, आई कसं नाही, तर डिफेन्समध्ये सडनली स्टेप इन करणं आणि या सगळ्या गोष्टी इतक्या नवीन असतात की त्या तुम्हाला सगळ्या काय म्हणतात, यू हॅव टू इनकल्केट दोज हॅबिट्स टू बी वेअरिंग दोज विप्स अँड टू बी वेअरिंग दोज विग्स. सो दिस इज हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम द नॉर्मल
ट्रेनिंग. शिवानी, शिवानी, तुझा हा? पहिला फ्लाइंगचा अनुभव कसा होता ग? फारच सुंदर होता. पहिला फ्लाइंग जो मी केलं होतं ऍक्च्युली ते मी 2 एक्सपिरियन्सेस सांगितले आहे. एक होता जेव्हा मी एनसीसी मध्ये जॉईन केली आणि ग्लायडर मध्ये आम्हाला एनसीसीचं त्यावेळेस आमचं टायअप असं होतं, ग्लायडर असायचा फ्लाइंग क्लब मध्ये नागपूरच्या, आणि नॉर्मल एअर स्ट्रिपच्या बाजूला एक छोटीशी कच्ची स्ट्रिप राहायची, त्याच्यामध्ये ग्लायडर असायचं आणि ते ग्लायडर एका विंचला लागून जीप त्याला ओढायची आणि नंतर तो विंचला कट केलं जातं आणि देन यू ग्लाइड डाऊन विथ दॅट नॅचरल थिंग अँड कम बॅक अँड लँड. हे त्यावेळेसची गोष्ट सांगते. तर फर्स्ट टाइम जेव्हा मी गेली होती, विंग कमांडर दंताळे माझे सीओ होते, फर्स्ट टाइम जेव्हा त्यांनी मला बसवलं आणि पहिल्यांदा जे मी एअरमध्ये गेली होती, मी नुसती ओरडतच होती. ते म्हणाले, अगं बाई अशी ओरडू नको, कोणाला वाटेल मी तुला मारतोय की काय आतमध्ये. पण दॅट इट वॉज नॉट अबाउट द फिअर, कारण मला कधी भीती वाटलीच नाही. ऑनेस्टली मला कधीच भीती वाटली नाही. पण दॅट जॉय, दॅट फ्रीडम, दॅट यू आर ऍक्च्युअली इन एअर, इट इज टोटली डिफरंट अँड समथिंग दॅट सम स्टिक और समथिंग इज देअर इन युअर हँड आणि तू स्वतः मनवर करू शकते पक्षासारखं आणि स्वतः टेक ऑफ करून स्वतः लँड करू शकते. दॅट फिलिंग इज अ टोटली डिफरंट थिंग. तर तो मला पहिला फ्रीडमचा आठवतो. आणि दुसरा मी एक खूप सुंदर एक्सपिरियन्स सांगेन आहे की रात्रीच्या फ्लाइंगचा एक्सपिरियन्स सांगेन, आणि दॅट इज इन माय HPT 32 वेन आय वॉज ऑलरेडी इन दी एअरफोर्स. तर जेव्हा मला सोलोला जायचं होतं आणि छान क्लिअर नाईट होती त्या दिवशी, सुंदर आणि अगदी स्टारी नाईट होती. सो खाली पाहिलं तर दिवाळीचे दिव्यासारखे पणत्या खाली दिसत होत्या आणि वरती पाहिलं तर तारे होते. आणि जेव्हा आम्ही एरोबॅटिक्स करत होतो तर मला म्हणजे असं, तुम्ही थोड्या वेळासाठी त्याच्यामध्ये इतके खोवून जातात की आर यू अपसाइड डाऊन, हे दिवे वरती आलेत की तारे जमिनीवर आले. अतिशय सुरेख एक्सपिरियन्स होता तो, आणि तो माझ्या डोळ्यामध्ये मी समावून घेतलाय, माझ्या काय म्हणतात त्याला हृदयात सुद्धा समावून घेतले की मी तो एक्सपिरियन्स कधीच विसरू शकत नाही, की जमीन कुठे आणि आसमान कुठे, सगळं एकच झालेलं आहे या टिमटिमात त्या छोट्या छोट्या दिव्यांनी. डोळ्यांसमोर उभं केलंस तो आमचे. शिवानी, तू इंडियन एअरफोर्स मध्ये जो सिलेक्शन झाल्यावर कुटुंबियांची काय भावना होती ग, घरच्यांची सगळ्यांची? अतिशय आनंदात होते, कारण मलाही नव्हतं माहिती की आय एम द फर्स्ट पर्सन गेटिंग सिलेक्टेड इन टू दॅट. पण मेंटेनन्स कमांड आहे ना आपल्या नागपूरला, तर त्यांना अतिशय ती गोष्ट आवडली. आणि ऑब्व्हियसली कसं होतं की जेव्हा कोणी पर्टिक्युलर व्यक्ती तिथे सिलेक्ट होतो तर खूप जास्ती फेलिसिटेशन्स होतात, तुम्हाला खूप जास्ती अवॉर्ड्स वगैरे मिळायचं. त्याचं कारण एकच असतं की तुमच्यामुळे दुसऱ्यांना इन्स्पिरेशन मिळो. बाकीच्या मुली आहेत ज्या हे सेम ड्रीम करतात आहे पण हिंमत नाही केली किंवा घरच्यांची साथ नाही मिळाली, तर एखादं कोणाला तरी तिथे एक्झाम्पल म्हणून बाकीच्यांना इन्स्पिरेशन मिळावं म्हणून मेंटेनन्स कमांडचे सुद्धा मला त्यावेळेस काफी फ्रेम्स आणि एअर मार्शल वगैरे लोकांनी मला खूप खूप पेपरमध्ये त्यावेळेस आलेलं होतं की पहिली मुलगी फ्रॉम विदर्भ, आणि माझे कॅप्टन चाफेकर आणि कॅप्टन आणि कर्नल देशपांडे अतिशय आनंदात होते, अतिशय, की फायनली कोणीतरी हा ब्रेक केला आईस. कारण जायच्या खूप मुली पण क्लिअर नव्हत्या होत, आणि आय वॉज द फर्स्ट वन टू क्लिअर इन द फर्स्ट अटेम्प्ट एव्हरीथिंग. सो दॅट वॉज इनक्रेडिबल. आणि आय फील गुड दॅट त्याच्यानंतर जेव्हा मी एअरफोर्स मध्ये सुद्धा गेले, मला कितीतरी मुलींचे आणि कितीतरी वडिलांचे मला त्यावेळेस पत्र असायचे, पत्र आले होते. फोन तर नव्हते त्यावेळेस, कारण एक लोकल कॉमन फोन असायचा, पण पत्र यायचे मला की तू इतकी जास्ती मोटिवेटिंग आहे आमच्यासाठी, आणि आम्ही कधी विचार पण नव्हता केला, कारण 1998 फार म्हणजे जुनी गोष्ट झाली आणि त्यावेळेस खरंच हे अजून सगळं नवीनच होतं त्यावेळेस. तर त्याच्यामुळे तो आनंदाची गोष्ट. आणि ऑफकोर्स यू फील समवेअर व्हेरी गुड दॅट बिकॉज ऑफ यू पीपल आर गेटिंग मोटिवेटेड, यू फील सो गुड अबाउट इट, की तुम्ही फार फॉर्च्युनेट आहात की तुमच्या आईवडिलांचा तुम्हाला साथ आहे. पण बाकीच्या आईवडिलांना ज्यांना इच्छा होते, भीती वाटत असते की अरे माझी मुलगी सेफ आहे का तिथे, हे बरोबर आहे का, इट्स अ मेन्स वर्ल्ड, विल शी बी फाईन ऑर नॉट, विथ मी गोईंग देअर अँड टेलिंग देम अबाउट एव्हरीथिंग, आय थिंक इट वॉज मेड व्हेरी क्लिअर की देर इज नो अदर प्रोफेशन विच कॅन बी सेफेस्ट. इतकं जास्ती तुमच्यावरती सगळ्यांचं लक्ष असतं, तुम्ही इतक्या अंडर सर्व्हेलन्स असतात की काही गडबड होण्याची चान्सेसच नाही आहेत. तरी पण इंडियन एअरफोर्स मध्ये तू पायलट म्हणून तू किंवा जनरली जॉईन झाल्यानंतर मुलींसमोर वेगळे चॅलेंजेस असतात का, वेगळे आव्हानं? नाही, ऍक्च्युली चॅलेंजेस म्हणजे कशी असतात, माझी खरं तर समजलं, मला आलं लक्षात. तर 9वी बॅच होती माझी, पहिली बॅच 93 मध्ये झालेली होती ऑलरेडी. तर आय वुड से दॅट दे हॅव ऑलरेडी लेड अ पाथ फॉर अस. तर आमचं जसं कसं वेगळं कसं म्हणेन मी, की जसं पहिले मुलींना एक्सेप्टन्स नाही राहायचं त्यांच्या मेल काउंटर पार्ट्स कडे,
म्हणजे जे त्यांचेच मेल कॅडेट्स असतील किंवा मेल ऑफिसर्स असतील ते या तर त्यांना खूप जास्त इम्पॉर्टन्स मिळालं, या तर त्यांना स्क्वॉड्रनमध्ये गेल्यानंतर म्हटलं अरे ये काम आहे, ये तो ये नहीं कर सकती, वो नहीं कर सकती. तशा सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या आमच्या लेवलपर्यंत म्हणजे खूपच संपलेल्या होत्या. त्याचं फक्त 1-2 चॅलेंजेस आहेत ते मी सांगितलंय. पण जसं ट्रेनिंगमध्ये आमचं ट्रेनिंगमध्ये काही डिफरन्स झालेला नाही. जसं मेल कलिगला तसं आम्हाला सेम टू सेम. देर इज नथिंग लाईक की ही मुलगी आहे म्हणून हिला वेगळं ट्रीटमेंट द्या आणि याला मुलाला वेगळं ट्रीटमेंट द्या, किंवा फक्त आमची क्रू रूम वेगळ्या राहायच्या, म्हणजे चेंजिंग रूम्स आणि या क्रू रूम्स वेगळ्या राहायच्या, मुलांच्या वेगळ्या राहायच्या. एव्हरीथिंग एल्स यूज टू बी सेम. स्ट्रिक्ट ठेवण्यासाठी पूर्ण एक जसं बिल्डिंगचा एक पार्ट असेल तो फक्त लेडी कॅडेटसाठी राहिलाय, मेल कॅडेटसाठी दुसरा राहिलाय, सिक्युरिटी राहिलाय, खाली जाळी राहिलाय. सो द एअरफोर्स ऑल्सो टेक्स लॉट ऑफ केअर की नो अनटोवर्ड इन्सिडेंट शुड हॅपन. ट्रीटमेंट म्हणाल तर काही ठिकाणी फक्त असं असायचं की आय थिंक आय हॅव नॉट कम अक्रॉस एनिथिंग. फक्त एक जे मला जाणवलं, तर मी त्यावेळेस सिनियर म्हणजे सेकंड टर्म मध्ये होती, तर माझी खूप इच्छा होती फायटर्स मध्ये जायची. तोपर्यंत फायटर्सचं काही नावच नव्हतं. पण कसं होतं की ट्रेनिंगचे एकरास आमचे सगळ्यांचे सेम होते, म्हणजे मुलांचे आणि मुलींचे, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग पण सेम होतं. म्हणजे ग्राउंड क्लासेसचं ट्रेनिंग सेम, फ्लाइंगचं ट्रेनिंग सेम, आर्स सेम, सगळं सेम होतं. मला काफी जास्ती फायटर्सकडे जायची इच्छा होती. सो एक आमच्याकडे त्यावेळेस मेडिकल ऑफिसर आली होती. त्यावेळेस ती ग्रुप कॅप्टन होती. इनफॅक्ट शी ऑल्सो बिकेम एअर मार्शल ऑफ दी एअरफोर्स. तर त्या डॉक्टरनी मी त्यांना म्हटलं की असं तर तिने त्यावेळेस बसून मला, कारण माझा तो हट्ट होता आणि मी टॉपर ऑफ द कोर्स होती त्यावेळेस माझ्या बॅचमध्ये, आणि एरोबॅटिक्स मध्ये पण खूप चांगली होती. तर तिने मला बसून कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की शिवानी, दॅट इज द ओनली डिफरन्स दॅट आय एम टेलिंग यू, व्हेरी डिफरंट चॅलेंज. कारण ट्रेनिंगमध्ये चॅलेंज नाही, तुमच्या डीलिंगमध्ये चॅलेंज नाही, तुमच्या इन्स्ट्रक्टर्सकडनं डिफरंट नाही काहीतरी, सगळं काही एकदम सोबत असल्यानंतर मग काय होतं. तर ती मला म्हणाली, म्हटलं मॅम आय वुड लव्ह टू join in the fighters. Why is it still not available for the lady officers? ते खूप नवीन होतं तरी सुद्धा. ती मला म्हणाली की ते तिचे व्ह्यूज असतील असं मला म्हणायचं अर्थ आहे, आणि आज तिचे व्ह्यूज ते सगळे बदलले असतील, पण त्यावेळेस तिचे ते व्ह्यूज होते. तिने एक तासभर मला कन्व्हिन्स केलं आणि ती मला म्हणाली की शिवानी तू मला सांग की उद्या उठून जर तुला फॅमिली करायची असेल, जर तुला प्रेग्नंट व्हायचं असेल, तर या हायजी जे घेतात फायटर्सवाले, जे लोक हायजी घेतात म्हणजे हाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेतात, दॅट माइट अफेक्ट because of the heavy arrows and the other things that you take, it might affect your uterus, it might affect your child planning. Will your family or your society accept you to not have children in life? असे तिचे विचार होते. आणि तिने खूप साऱ्या गोष्टी, ती म्हणाली मेडिकली हे पॉसिबलच नाही की मुली इतक्या जास्ती हायजी घेतील किंवा मुली इतके कठीण राहू शकतील, किंवा आपली सोसायटी अजून त्या गोष्टीसाठी रेडी नाहीये की मुलीला बिना लग्नाचं ठेव, किंवा लग्न केल्यानंतर तिला जर मूल नाही झालं किंवा तिचं युट्रस बिकॉज ऑफ द एव्हिएशन जर खराब झालं तर याच्यासाठी एअरफोर्स रिस्पॉन्सिबल ठरेल. हे तिचे फक्त स्वतःचे मत होते. शी वॉज अ डॉक्टर, शी वॉज अन एव्हिएशन स्पेशालिस्ट, पण शी कन्व्हिन्स्ड मी दॅट. मी म्हटलं याच्यावरती जास्ती आपण त्यावेळेस 20-21 वर्षाचं वय असतं, जास्ती त्याच्यामध्ये आपण डोकं घालत नाही. जे तिने म्हटलं, आणि तेच असतं ना तुम्हाला ऑफिसर ह्याच्यामध्ये ते म्हणतात ते तुम्ही ऐकतात, तसे अजूनपर्यंत पॉलिसीज निघालेली नव्हती. पण कुठे ना कुठेतरी मला ते खटकत होतं आणि मला ते वाटत होतं की हे बरोबर नाही. आज पहा ती मिथ झालीये. आज एअरफोर्स मध्ये सगळ्या ब्रांचेसमध्ये आपल्या लेडी ऑफिसर्स आहेत, फायटर पायलट्स आज आपल्याकडे आहेत. तर आणि आपली सोसायटी सगळ्या गोष्टींसाठी वेलकमिंग आहे. जर आज मी एक चॅलेंज घेते आणि मी म्हणते की मला फायटर फ्लाइंग करायची आहे, आणि जे काय माझ्या बॉडीसोबत येईल ते नॉर्मल बॉडीला पण होऊ शकतं, ते मुलाला पण होऊ शकतं, ते मुलीला पण होऊ शकतं. जर मी तो चॅलेंज घेतलेला आहे तर याचा अर्थ मी मेंटली प्रिपेअर्ड आहे, मी फिजिकली फिट आहे की नाही हे तुमचे टेस्ट मला सांगतील की वेदर आय एम मेडिकली फिट ऑर नॉट. इफ आय एम मेडिकली फिट, इफ आय एम मेंटली फिट, अँड इफ आय एम ट्रेनेबल, वाय शुड आय नॉट बी गिव्हन दॅट ऑपॉर्च्युनिटी? आज ते पॉसिबल आहे. मी त्यावेळेस हे सुद्धा बोलायची की परमनंट कमिशन, जेव्हा माझे काफी इंटरव्ह्यूज नंतर व्हायचे एअरफोर्स मधून बाहेर निघाल्यानंतर सुद्धा, पण परमनंट कमिशन होतं. परमनंट कमिशन आता आलेलं आहे, 2 वर्षांमध्ये आलेलं आहे. सो आय ऑलवेज यूज टू से दॅट की का तुम्ही ऑपॉर्च्युनिटी नाही देतात आहे, तुम्ही देऊन तर पहा. वाय वुड आय नॉट वॉन्ट टू कंटिन्यू इन द एअरफोर्स? म्हणजे तुम्ही 10 वर्षाच्या नोकरीनंतर जास्तीत जास्त एक्सटेन्शन 4 वर्ष किंवा 5 वर्ष देतात. मग त्याच्यानंतर तुम्ही यंग एज ऑफ 30-35 मध्ये तुम्ही परत दुसरी नोकरी शोधणार, जेव्हा की एअरफोर्सने तुमच्यावरती इतका पैसा ऑलरेडी खर्च केलेला आहे. वाय नॉट टू गिव्ह हर परमनंट कमिशन अँड लेट हर कंटिन्यू इन द सर्व्हिसेस? आणि आज ते सगळं झालंय.
all those things which I have thought of, everything has happened today. Women are getting permanent commission. They are into flying branches. They are becoming instructors. They are getting commanding officers as आपल्याकडे मुली. How is it possible? It is possible because that particular person is ready. मी जर स्वतःला झोकायला तयार आहे तर तुम्ही मला ऑपॉर्च्युनिटी तर द्या. मला सेम टेस्ट द्या जे मुलांचे टेस्ट आहेत आणि सी इफ आय कॅन एक्सेल थ्रू इट. इफ आय कॅन, ऑफकोर्स आय एम रेडी. तो हाच एक चॅलेंज मला आठवतोय. अदरवाईज बाकी कुठल्या सिलेबसमध्ये काही डिफरन्स नव्हता. त्या व्यक्तीचं तसं म्हणणं आणि त्यावेळेसच्या लोकांचं तसं विचार करणं. आणि मी म्हणेन की ठीक आहे, इट वॉज अ टीथिंग प्रॉब्लेम. इट वॉज इनिशियल कोर्स. माझा फक्त 9th कोर्स होता. 93 मध्ये जॉईनिंग करायला सुरुवात झालं आणि मी 98 वाली होती. आणि प्रोबेबली लागले त्याला अजून 10-20 वर्ष लागले. पण आज त्या गोष्टी झाल्या. आपोआप सगळ्याला एक्सेप्ट करावं लागलं. आपोआप ब्युरोक्रेसीला एक्सेप्ट करावं लागलं. कोर्टला एक्सेप्ट करावं लागलं. मेडिकली तर तुम्ही फिट आहातच आणि सोसायटी तुम्हाला साथ देते. सगळेच साथ देतात. मी तर म्हणेन तुमच्यातलं फक्त धैर्य पाहिजे. बाकी लोक तुम्हाला साथ देतातच. शिवानी, आणि कारगिल युद्धात तुझा काय सहभाग होता ग? कारगिल युद्धात मी खरंच अगेन आय वुड से आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट. इट वॉज व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स फॉर मी. म्हणजे तेव्हा मी नवीन फ्लाइंग ऑफिसर म्हणून पोस्टिंग झाली माझी जोरहाटला. 98 डिसेंबरला मी कमिशन झाली. 99 जान मध्ये मी जोरहाटला पोहोचले आणि कारगिल वॉर सुरू झालेला होता. इतकं डिफरंट एक्सपिरियन्स होता. दो आय वॉज इन अ ट्रान्सपोर्ट स्ट्रीम. ट्रान्सपोर्ट स्ट्रीम मध्ये कसं असतं आमचं, वी हॅव टू कीप फ्लाइंग टू द बॉर्डर्स आणि कीप सप्लाइंग देम विथ आर्म्स, एम्युनिशन्स, पीपल, एव्हरीथिंग. सो यू आर गोइंग ऍट द बॉर्डर. तुम्हाला पूर्ण ऐकू येतात ते सगळे आवाज, सगळं काही होत आहे. तुम्ही त्याच्या जवळ जातात. देर आर सम डिफरंट प्रोसिजर्स हाऊ वी आर सपोज टू टेक ऑफ अँड लँड. लाईट वाईट बंद करून ते सगळं काफी रेस्ट्रिक्टेड असतो तो माहोल. आणि काय तो पॅशन असतो आणि कसे तुम्ही असतात त्या बॉर्डरमध्ये. दिवस आणि रात्र तुम्ही फ्लाय करतात. एअरक्राफ्टच्या विंगच्या अंडर तुम्ही झोपतात. कारण सगळीकडचे लाईट्स ऑफ केले जातात. कुठल्याही क्षणी वॉरचा कॉल येऊ शकतो. क्रू रूम मध्ये तुम्ही कसे पडलेले असतात, कसे तुम्ही कुठनं सामान उचलून कुठल्या गावातनं कुठल्या गावापर्यंत कंटिन्युअसली सप्लाय करत असतात. कारण फायटर एअरक्राफ्ट वाले जे लोक असतात ते फक्त त्यांच्या विमानासोबत एकटाच पायलट असतो. त्याचं आर्म्स, एम्युनिशन्स कुठनं कसं येईल, पूर्ण स्क्वॉड्रन कसं शिफ्ट होईल, सारखे चेंजेस कसे राहतील, मिसाईल्स कोण आणून दिले. सो हे सगळे काम ट्रान्सपोर्ट म्हणून करतो. तर आम्ही लिटरली त्यावेळेस सुटकेस उचलायची आपली आणि एक ब्रीफकेस उचलायची आणि एका महिन्याच्या टीडीवर जायचं. एकदा ते निघालं की निघालं, तिथेच राहायचं असतं ते. मग जे गावाचे जे कामं तुम्हाला मिळतील ते घ्यायचं, उचलायचं, जायचं. मग रात्र असो दिवस असो तुम्ही एकदम बॉर्डरला असतात. ते नाव घेणे बरोबर नाही त्या सगळ्या प्लेसेसचे, कारण इट्स व्हेरी नॉट दिस थिंग. पण इतक्या जवळनं वॉर पाहिलेला आहे, इतक्या जवळनं माझे कोर्समेट्स कसे फाईट करत होते ते मी पाहिलेलं आहे. ती सिच्युएशन काय असते, कसं असतं आणि काय तो जोश असतो. कोणालाही आपल्या काय म्हणतात त्याला लाईफची पर्वा नसते. ओनली वन एम, माय इंडिया हैज टू विन. दुश्मन को किसी भी तरीके से अपने ऊपर हल्ला नहीं करते देना, बट मैं उसको कितना किल करूंगा, मैं उसको कैसे पीछे डालूंगा. आणि तो जोश मला पाहायला मिळाला एट सच अन यंग एज. अँड आय थिंक आय वॉज व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट टू विटनेस दॅट. व्हायला पण मिळाला. बापरे, अगदी काटा झाला अंगावरती खरंच. पण का ग, आज तू इंडिगो मध्ये आहेस पायलट म्हणून काम करत असताना. इंडियन एअरफोर्स आणि प्रायव्हेट जॉब यात खूप फरक जाणवतो का? हो, म्हणजे आता मला सवय झाली त्या गोष्टीची. पण सुरुवातीला तुम्हाला नक्की जाणवतं. माझ्यासाठी एक स्टेपिंग स्टोन होता ऍक्च्युली चार्टर कंपनीमध्ये 5 वर्ष त्याच्यात काढणं सुद्धा. तर त्यामुळे मला थोडंसं सिव्हिल एअरक्राफ्ट आणि सिव्हिल एव्हिएशनचं कसं काम असू शकतं त्याची एक 5 वर्ष आयडिया मिळाली. आणि नंतर मी कमर्शियल एअरलाईन मध्ये आली. सो मी एक फार फर्म बिलीव्हर आहे. यु नो, ऍज अ पायलट जे जसं आम्ही एका एअरक्राफ्टवरतून दुसऱ्या एअरक्राफ्टवर शिफ्ट होतो, देर इज समथिंग विच इज सेड, you have to unlearn and learn new. पहिले जे तुम्ही शिकला आहात about that particular aircraft, about that particular way of life, or about that particular जसं डिफेन्स सर्व्हिसेस मधलं, त्या गोष्टी तुम्हाला पहिले अनलर्न कराव्या लागतील आणि नवीन लर्न करावं लागेल. सो खूप लोकांना त्रास होतो कमिंग फ्रॉम डिफेन्स सर्व्हिसेस, वर्क इन टू अ कॉर्पोरेट. समहाव मला तो त्रास का नाही झाला, कारण आय थिंक आय वॉज व्हेरी ओपन. I was open to new ideas. I was open to the new challenges that are coming. I was adaptable. तर त्याच्यामुळे काय झालं की मला तो ट्रान्झिशन बिलकुलच कठीण नाही गेला. You have to be continuously conscious about the fact that
राईट नाव यू आर नॉट इन डिफेन्स. तिथे सगळं काही सिक्रेसी चालते, तिकडे तुम्ही काही रिव्हील करू शकत नाही. इनफॅक्ट जेव्हा आम्हाला तिकीट्स मिळायचे सेकंड एसीचे, त्यावेळेस फ्लाईटचं एवढं नव्हतं, 1-2 वेळेस फ्लाईट्स मिळायचे, पण जे काय आम्हाला तिकीट्स मिळायचे, घरी जायचे यायचे त्याचे, कधीही मी कोणाला मी सेंट्रल गव्हर्नमेंटची एम्प्लॉई शिवाय दुसरं काहीच सांगितलं नाही, कारण मी सांगूच शकत नव्हते. ओनली वेन आय गॉट आउट ऑफ द एअरफोर्स, ओनली देन आय कुड स्पीक अँड टेल की ओके. कारण प्रत्येक ऑफिसर हा फार मोठा डिफेन्सचा असेट आहे. You don't know the person sitting next to you when you are in a public space की तो तुमचा देशाचा दुश्मन आहे या नाही आहे. You don't know. So till the time any person who is in uniform, unless until nowadays तर आता काफी काय झालेलं आहे की सिक्युरिटी पण काफी जास्ती झालेली आहे, प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्कॅनिंग, ह्या सगळ्या गोष्टी काफी झालेल्या आहेत. पण त्यावेळेसाठी स्पाईज खूप फिरत राहायचे आपल्या इंडियामध्ये पण आणि बाहेरही असतात. तर त्याच्यामुळे वी आर नॉट सपोज टू रिव्हील आवर आयडेंटिटी टू एनीबडी, आणि दॅट इज समथिंग विच आय हॅड ऑलवेज केप्ट इट इंटॅक्ट. बट वन्स आय ग्रॅज्युएटेड, गॉट आउट ऑफ द एअरफोर्स इन टू द सिव्हिल, जसा तो युनिफॉर्म सोडला आणि दुसरा युनिफॉर्म घेतला, आता काहीच प्रॉब्लेम नव्हतं मला. व्हॉट आय हॅव डन देअर नाऊ आय कॅन टेल, बट ॲट दॅट टाइम आय कुडंट हॅव टू. बट स्टील इन्फॉर्मेशन म्हणजे इन्फॉर्मेशन नाही, पण माझ्या लाईफ बद्दल मी बोलू शकते. I am still abided by, governed by those rules and Air Force laws. So obviously, I'm not going to speak about those things which can reveal the other things. But the point is की तुम्हाला फ्रीडम आहे आज बोलायला, ते चॅलेंजेस काय आहे, आणि दॅट इज वन वे ऑफ मोटिवेटिंग अदर्स की प्लीज कम अँड जॉईन, प्लीज कम अँड सी फॉर युअर सेल्फ हाऊ ब्युटिफुल द लाईफ इनसाइड इज. तर त्यामुळे माझं ट्रान्झिशन काफी छान झालं. प्रोबेबली बिकॉज सेम ॲज आय सेड की अडॅप्टेबिलिटी तर होतीच, आणि इतक्या लवकर मला रिटायर करून घरी बसण्याची इच्छा नव्हती. सो वेन यू वॉन्ट टू वर्क, again, as I said, how I was preparing myself while I was preparing for Air Force, the same way, that determination still continues to be with me. If you ask me, I'm a very highly motivated person, always. त्याच्यामुळे कसं असतं की तुमची जर तयारी आहे मनाची की ओके मला आता नवीन जॉब घ्यायचा आहे, नवीन चॅलेंज घ्यायचे आहेत, त्याच्यातले जे जे चॅलेंजेस असतील दॅट आय विल एक्सेप्ट, आय विल ट्राय, आय विल स्टडी अँड आय विल फाइंड आउट अँड आय विल स्टिल मेल्ट डाऊन इन टू इट. आय विल मेक देम माय ओन. So my integrity is very strong. When I was with Air Force, my integrity was there, and that integrity remains forever. When I was in the other company, my integrity was that with that company. Now I'm in Indigo, and my integrity is with my company. Of course. So that is how I found the transition very easy. फ्लाइंग करताना पुरुष कर्मचारी जर सोबत असले तर त्यांचा विश्वास असतो का ऍज अ वुमन पायलट? भरपूर. कोऑर्डिनेशन कसं असतं, काही अडचणी असतात? कधीच नाही. तुम्ही ज्या पोझिशनवर बसतात त्या पोझिशनचा फार जास्ती रिस्पेक्ट असतो. द अदर पर्सन हु इज सिटिंग एज अ को-पायलट हु इज सिटिंग टू युअर राईट, ही नोज इट व्हेरी वेल दॅट शी हॅज अर्नड हर लायसन्स, शी हॅज अर्नड दोज 4 स्ट्राइप्स टू बी देअर. ही डेअर नॉट मेस अराउंड विथ मी. कारण मला जर काय मी 10 क्वेश्चन त्याला विचारून तिथलं तिथे करू शकते, पण वी ऑल डू आवर थिंग्स आणि वी ऑल फॉलो आवर ओन SOPs अँड वी कीप डुईंग आवर जॉब. आणि इतकं सुंदर असतं म्हणजे आय वुड डेफिनेटली टेक इन चान्स हिअर टू टेल यू की माझ्यासोबत लोकांना फ्लाय करायला फार जास्ती आवडतं. त्याचं कारण हे आहे की आमची सुरुवातच डिस्पॅच म्हणून जे आमचं ऑफिस असं जिकडनं आम्ही आमचे फ्लाईट पेपर्स घेतो आणि वेदर स्टडी करतो आणि मग आम्ही एअरक्राफ्ट पर्यंत जातो, तिथपासूनच माझं बिहेवियर असं असतं की मी दुसऱ्याला किती जास्ती इझी बनवीन. ही शुड नेव्हर बी अंडर एनी टेन्शन. त्या कॉकपिटमध्ये जर एन्व्हायरमेंट छान राहिलं, इझी राहिलं, तर तो घाबरणार नाही in case he want to speak up about something, if something he feels that he needs to give his input on. To make a flight successful, you need 2 people in the same boat and at that time in the same cockpit. So if you both have to be under one umbrella and under one wing and in that one thing, आणि जर मला त्याचं मॅक्झिमम पार्टिसिपेशन मिळालं, जर त्याचं मॅक्झिमम अटेन्शन मिळालं, तर माझी फ्लाईट सुरेख जाईलच ना, माझे पॅसेंजर्स छान राहतीलच ना. So that is my attempt always. That is exactly what I do. So there is no question of anybody messing around with me. And I think probably when they come to know about my background of being from Air Force, asas logo माझ्याशी mess around करत नाही.
So I think they deal with me with lot of respect, and with the lot of respect sobat I always feel that I think I'm a very easygoing person when it comes to as being a colleague. सो आमच्या कॉकपिटमध्ये अतिशय हसरं वातावरण असतं, खुलं वातावरण असतं. आम्ही बोलतो, एक्सचेंज ऑफ आयडियाज, शेअरिंग ऑफ फ्लाइंग, हे सगळ्या गोष्टी चालतात. त्याच्यामुळे काय होतं की देयर इज अ ब्युटिफुल एक्सचेंज ऑफ knowledge, information, experience which happens. And I personally feel I also get to learn so much, even though that person might be the junior most. पण मला सुद्धा त्याच्याकडनं काहीतरी नवीन शिकायला मिळतच की. So that is what keeps me grounded. That is what keeps me going. That is what keeps the day interesting. That is what makes me very happy. वा, किती छान बोलते ग शिवानी. का ग, टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेला मनात काय विचार असतात तुझ्या? काहीच नसतात त्यावेळेस. आय वॉन्ट एव्हरी टेक ऑफ अँड एव्हरी लँडिंग टू बी ॲज स्मूथ अँड ॲज ब्युटिफुल ॲज पॉसिबल. आणि May what challenges come, may the weather be bad, may the winds be strong, may there be any emergency which comes, anything. I want to make it one of the best takeoff. I want to make it one of the best landings. आणि मी खरंच देवाचं नेहमी नाव घेते की देव माझी फ्लाईट खूप छान जाऊ दे. वाव. अगं शिवानी, पायलट आणि विमान यांच्यामध्ये काही नातं निर्माण होतं का? पायलट आणि विमान, हो. याचं एक्झाम्पल सांगते मावशी, खूप छान. म्हणजे आम्ही जेव्हा एअरक्राफ्ट मध्ये असतो तेव्हा एअरक्राफ्टला आमच्या पायलट्सच्या टर्मिनॉलॉजीज मध्ये शी असं म्हटलं जातं. काय? शी, फिमेल. त्याचं कारण काय? जेव्हा आम्हाला शिकवलं जातं तेव्हा आम्हाला हे सांगितलं जातं, ट्रीट इट लाईक. आता हे कसं मेन्स वर्ल्ड होतं ना, पायलट सगळ्यात पहिले माणसांपासून बनायला सुरुवात झाली. सोल्जर्सच्या याच्यामध्ये मी म्हणते, स्पेशली टिपिकली इन द डिफेन्सच्या एव्हिएशन. तर जेव्हा शिकवलं जातं ना तेव्हापासूनच एअरक्राफ्टला, जेही कुठलं तुमचं एअरक्राफ्ट आहे, आज मी जे एअरक्राफ्ट फ्लाय करते, ट्रीट इट लाईक अ लेडी. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे, लॉट ऑफ रिस्पेक्ट आणि प्यार से. डोंट फाईट विथ द कंट्रोल्स, डू नॉट फाईट विथ द एअरक्राफ्ट. त्याला खूप प्रेम कर, त्याला खूप प्रेमाने वागव, त्याला नमस्कार कर. आमच्या प्रत्येक एअरक्राफ्टच्या वरती, प्रत्येक कॉलमच्या वरती ओम लिहिलेलं असतं जेव्हा नवीन एअरक्राफ्ट येतं तेव्हा. सो यू हॅव टू डील विथ इट विथ दॅट लव्ह. ते मशीन असलं तरी काय झालं, ते आज तुझं जीवन मरण आणि खूप सुखाने प्रवासाचं एक साधन आहे. आणि ते आज that is the way, that is the reason for which why you are today alive. That is the reason why you are earning. That is the reason why the food is coming on your plate today. That is the reason why today what you are. So you have to treat it like a woman is what is told to men. And how have we women pilots taken it? We treat it like a baby. किती गड. आम्ही त्याला बेबी म्हणून ट्रीट करतो की दिस इज सो ब्युटिफुल, लेट मी टेक केअर ऑफ यू अँड आय नो यू विल गिव्ह मी लॉट ऑफ हॅपीनेस. वा, अशा किती बेबी चालवल्या तू? अशा किती बेबी चालवल्या? अशा किती बेबी चालवल्या? माझे 6वं एअरक्राफ्ट आहे सध्या जे मी फ्लाय करते. अच्छा अच्छा. नाही, आणि सगळे पकडून, सॉरी, सगळे पकडून किती बेबी चालवल्या म्हटलं? हा, हे माझं 6वं एअरक्राफ्ट आहे. याच्या पहिले 5. पण फ्लाईट्स तर खूप झाल्या असतील ग तिच्या. हा, फ्लाईट्स तर पुष्कळ झालेल्या. म्हणजे विमान कुठल्या टाईपचं आहे तर हे माझं 6वं आहे. राईट नाव आय एम फ्लाइंग एअरबस 320 आणि 321. पण काका, फ्लाइंग करताना कधी इमर्जन्सी आली, इंजिन फेल्युअर म्हणा किंवा बर्ड सीटिंग वगैरे, तेव्हा पायलटची मानसिकता काय असायला हवी? नाही, मानसिकता काहीच नसते. कारण त्याचं कारण हे असतं की जसं आत्ताच माझी सिम्युलेटरची एक्झाम झाली, 20 तारखेलाच आता एक्झाम होती. त्याचं कारण हेच असतं की जोही पायलट, मी तुम्हाला हे अशुरन्स देऊ शकते, जोही पायलट वरती हवेमध्ये असतो त्याचं इतकं कडक ट्रेनिंग झालेलं असतं. आम्हाला ही मॅन्डेटरी रिक्वायरमेंट्स आहे एव्हरी 6 months टू गो इन टू द सिम्युलेटर अँड सिम्युलेशन ऑफ एमर्जन्सीज. 2 दिवसाची माझी परीक्षा असते ती, आणि ती परीक्षा अतिशय कडक असते. त्याच्यामध्ये सिम्युलेटर इज अ ऍक्च्युअल एअरक्राफ्ट टाईप बनलेलं असतं, आणि त्याच्या सिम्युलेटरमध्ये तुम्हाला सगळ्या टाईपच्या एमर्जन्सी दिल्या जातात आणि तुम्ही त्याच्यामधून कसे निघतात, तुम्ही त्याच्यामध्ये काय घेतात, तुमचं डोकं कसं चालतं, तुम्हाला अभ्यास करावा लागतो त्याच्यासाठी. हे आम्हाला प्रत्येक 6 महिन्याला मॅन्डेटरी आहे. अभ्यास हा कधीच सुटत नाही. अभ्यास हा आम्हाला सतत करावा लागतं. आम्हाला अपडेटेड विथ इन्फॉर्मेशन राहावंच लागतं. आणि आमच्या परीक्षा सतत सुरू असतात, ग्राउंड क्लासेसच्या सुद्धा, ऑनलाईन सुद्धा आणि सिम्युलेटरच्या सुद्धा.
सो त्याच्यामुळे जर लाईफ टाईम मध्ये कधी तुमची अशी सिच्युएशन आली, सो यू हॅव टू डू एक्झॅक्टली व्हॉट यू हॅव डन अँड लर्न इन द सिम्युलेटर. जर मीच घाबरीन तर माझे बाकीचे पॅसेंजर्स काय करतील? तर त्याच्यामुळे वी हॅव टू बी ऑलवेज ऑपरेशनली रेडी. का गं, विमान चालवणं खरंच खूप जोखमीचं काम असतं. इतक्या जणांची जबाबदारी असते, त्याचा स्ट्रेस येतो का? आणि कसा सांभाळतेस स्वतःचा? तो माझा पर्सनल आहे. माझी पर्सनल हॉबी असल्यामुळे फिटनेस इज अ डिफरंट थिंग. ऑफकोर्स ॲज अ पायलट आमची जे रेग्युलेशन्स असतात किंवा आमचे जे पॅरामीटर्स असतात ते डिफेन्समध्ये फार जास्ती कडक आहे, पण बाहेर सिव्हिलमध्ये एवढं कडक नाही आहे. पण मला त्या गोष्टीची सवय असल्यामुळे आणि त्यातनं मी ऍथलेटिक्समध्ये असल्यामुळे आणि गेम्समध्ये असल्यामुळे मला त्या गोष्टीची स्वतःची आवड आहे. स्वतःला फिट ठेवणं. आमचं प्रत्येक वर्षी एकदा मेडिकल होतं, ते प्रॉपर मेडिकल असतं, म्हणजे राईट फ्रॉम युअर ECG, EEG टू आईज, नोज, इयर्स, प्रत्येक गोष्टीचं ते मेडिकल्स असतं, जे मॅन्डेटरी असतं क्लिअर करणं. नाहीतर तुम्ही पुढे फ्लाईंग नाही करू शकत. फ्लाईंग डायरेक्टली थांबते जर तुम्ही फिटनेस नाही निघालं. एव्हरीथिंग इज चेक. CBC पासून तुमचं ब्लड, कोलेस्ट्रॉल, एव्हरीथिंग इज चेक. आणि सगळं काही व्यवस्थित राहिलं तरच तुम्ही कंटिन्यू करू शकतात, नाहीतर तुमच्यावर काही काही रेस्ट्रिक्शन्स येतात. सो फिटनेस ही माझी आवड असल्यामुळे आय फॉलो इट अप अँड आय कीप माय सेल्फ फिट. आणि खाणं कसं आहे माझं, किंवा माझं वर्कआउट्स कशी असतात, किंवा मी माझ्या झोपेला किती इम्पॉर्टन्स देते, या सगळ्या गोष्टी माझ्या स्वतःच्या, प्रोबेबली बिकॉज आय एम कमिंग फ्रॉम डिफेन्स सर्व्हिसेस, खूपच डिसिप्लिन्ड आहे. त्याच्यात मला कधीच प्रॉब्लेम झाला नाही. आणि तुझा पहिला प्रश्न काय होता मावशी? मी विचारलं की इतक्या जणांची जबाबदारी असते, स्ट्रेस येतो का त्या? नाही, स्ट्रेस याच्यासाठी येत नाही, कारण यात तर मला सवय असल्यामुळे म्हणून असेल आहे. आणि जर लोकांचा मी विचार केला की ओ माय गॉड, आज मी 200 पॅसेंजर्स घेऊन जाते, आज मी 300 पॅसेंजर्स घेऊन जाते, तर अननेसेसरी स्ट्रेस येईल. पण मला काम काय करायचंय ते एअरक्राफ्टला तर नाही माहिती ना की मागे किती पॅसेंजर्स बसले आणि किती नाही. ते तर मला माहिती आहे, पण त्याबद्दल विचार न करता जे मला काम करायचंय, जे माझं टेक ऑफ आहे, लँडिंग आहे, आणि तर त्या गोष्टींचा कधीच स्ट्रेस नाही आला. In fact, I am one of those people who can just go out and speak to my passengers, and I engage into my passengers, and I see to it that they are all happy. The way my announcement, मला खूप वेळा त्याच्यासाठी हे येतात, काय म्हणतात त्याला, मला काफी स्लिप्स येतात, मेसेजेस येतात, थँक्यू वाले लोक अक्षरशः फ्लाईटच्या नंतर माझ्याशी बोलण्यासाठी थांबतात. म्हणजे अगदी रिसेंटची एक माझं एक्झाम्पल म्हणजे एक बाई होती आणि ती थांबली माझ्या फ्लाईट झाल्यानंतर, आणि शी वेटेड फॉर मी टिल ऑल द पॅसेंजर्स डिसेंबार्क माझ्याशी भेटायला आणि बोलायला. मी बाहेर आले तर मला म्हणाले की मी माझे लास्ट 50 इयर्स पासून मी फ्लाय करते. ती एवढी मोठी तर मला वाटत नव्हती. मी म्हटलं तर म्हणे की सिन्स द एज ऑफ 10 इयर्स आय एम फ्लाईंग. ओके. ती मला म्हणाली आजपर्यंत मी इतकी सुंदर अनाउन्समेंट आणि इतकी छान लँडिंग नाही पाहिली. आणि माझं आणि तिचं कनेक्शन काय आहे, थ्रू दॅट जे मी अनाउन्समेंट्स करते आतमध्ये बसून, ज्या अशुरन्सनी मी लोकांशी बोलते, जी माहिती मी त्यांना देते, त्या याच्यामध्ये त्या बाईने ते इतकं पकडलं होतं की तिने मला इतक्या साऱ्या गोष्टी म्हणाल्या. ती म्हणाली सगळेजण किती मेकॅनिकली बोलतात, तू किती जीव ओतून बोलतेस, तू किती असं बोलतेस की तू आम्हाला कनेक्ट करतेय. तो कुठल्याही प्रकारची आम्हाला समोर भीतीच वाटत नाही जेव्हा तुझा अशोरिंग व्हॉइस आम्ही ऐकतो तेव्हा. जेव्हा एक कॅप्टन बोलतो तेव्हा सगळ्यांची कानं उभे राहतात. कधी कधी आपल्याला फ्लाईटमध्ये चॅलेंजिंग सिच्युएशन्स मिळतात, कधी कधी खूप टर्ब्युलन्स असतो, वरती खालती एअरक्राफ्ट होतो, आणि जे लोकांना सवय नसते ते लोक कधी कधी घाबरतात. त्यावेळेस अशुरन्स करणं हे काम एका कॅप्टनचंच आहे. आणि हाऊ डज इट कम? It only comes because I have that confidence in me that what work I am doing is the best to my capability. So if I am giving my best, 100% त्या गोष्टी माझ्या व्हॉइस मधनं निघतात आणि तेच अशुरन्स माझ्या पॅसेंजर्सना निघतं. त्या बाईनी मला इतकं जोरात हग केलं, ती मी परमिशन विचारली, मला हग केलं, इतकी सुंदर नोट लिहिली आणि मला म्हणे की थँक्यू व्हेरी मच फॉर मेकिंग माय फ्लाईट सो ब्युटिफुल अँड सो वंडरफुल. तर ते इतकं सुंदर ब्लेसिंग्स वाटतात मला ह्या सगळ्या गोष्टी. सो दिस इज व्हॉट इट इज, अँड आय थिंक दॅट मेक्स मी गोईंग, दॅट मेक्स मी हॅपी. Ki whatever work I am doing, whether it is in the defense services, whether it was in general aviation, whether it is with the commercial airline today, whatever I am doing my best. So obviously the other person has to feel like that. वाह,
किती गोड बोलते ग शिवानी तू. तुला एक असाच प्रश्न विचारते गमतीचा, की विमान सोडून कोणतं वाहन आवडतं तुला मग दुसरं? अं, काय कोणतं मला चालवायला? मला माझी गाडी खूप आवडते. आय गॉट वन XUV आणि मला ती चालवायला खूप आवडतं, म्हणजे ड्रायव्हिंग खूप आवडतं. कमी ऑपॉर्च्युनिटीज मिळतात कारण वर्क खूप जास्ती हेक्टिक होऊन जातं, तर कमी ऑपॉर्च्युनिटीज मिळतात ऍक्च्युली कार घेऊन बाहेर निघायसाठी. पण मला ते खूप आवडतं. माझ्या पोरींना बसवलं, आई वडिलांना बसवलं आणि दूर दूरपर्यंत निघून गेलं. खूप आवडतं ड्राईव्ह करायला. सो आय आणि लव्ह टू एअरपोर्ट कार. कोणतं, आवडीचं एअरपोर्ट कोणतं सगळ्यात जास्ती? आवडीचा एअरपोर्ट सच कुठलाच नाहीये मावशी, पण चॅलेंजिंग एअरपोर्ट्स मात्र काफी असतात. जसं तुम्हाला प्रत्येक म्हणतात ना की प्रत्येक एअरपोर्ट प्रमाणे आणि सिच्युएशन प्रमाणे स्वतःला मोल्ड करावं लागतं. जर मी मुंबईला लँड करते, ते हाय डेन्सिटीचं ट्रॅफिक आहे. इतकी जास्ती अलर्टनेस लेवल लागते तुमची, कारण क्षणोक्षणी तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन्स मिळत असतात ATC कडनं, किंवा कुठलं दुसरं एअरक्राफ्ट कुठे येत असतं, तुम्हाला काय सांगितलंय, कुठलं ऑल्टिट्यूड सांगितलं, कुठलं डायरेक्शन सांगितलंय, कुठे लँड करायला सांगितलंय, सॉरी कुठे डिसेंड करायला सांगितलं, टेक ऑफ करायला, हेडिंग, इतकं जास्ती तुमचं अलर्टनेस लेवल लागतं आणि इतकं शार्प लागतं. यू हॅव टू बी सो फोकस्ड ॲट दॅट टाइम दॅट यू कांट इव्हन डेव्हिएट हिअर अँड देअर. तर रनवे लंबा असेल पण तुमचे बाकीचे चॅलेंजेस तिथे भरपूर असतात, कारण इट्स अ व्हेरी हाय डेन्सिटी एअरफील्ड. सेम वे वेन इट कम्स टू दिल्ली ऑर समथिंग. वेर एज देर आर सम अदर स्मॉल एअरफील्ड, जसं तुम्ही जम्मूमध्ये लँड करत आहात किंवा तुम्ही पटनामध्ये लँड करत आहात, त्याचे चॅलेंजेस काय आहे, इतके बर्ड्स असतात, त्याच्यामधनं तुम्ही कसं स्वतःला त्याच्यामध्ये लँड करवतात आहे. विजिबिलिटी कधी कधी खूप खराब असते, मग ती मिनिमाच्या वरती आहे तर तुम्ही जाऊ शकता, पण यू हॅव टू बी रेडी टू गो अराउंड एनी टाइम. त्याच्यानंतर ते रनवे छोटा असतो, तर रनवे छोटा असतो, तो तुम्ही एम कुठे करत आहात, बरोबर त्या रनवेमध्ये कुठपर्यंत तुम्ही डिसाईड केलं तिथपर्यंत तुमचं एअरक्राफ्ट थांबलं पाहिजे, एक्सीड नाही झाला पाहिजे. तर असं मी म्हणेन खूप डिफरंट एअरफील्ड्स आणि त्याचे प्रत्येकाचे डिफरंट चॅलेंजेस आहेत. तुम्ही मालेला जेव्हा आम्ही लँड करतो, मालेचे वेगळेच चॅलेंजेस आहेत. इतकी हवा असते, नेहमी तिथे खराब वातावरण असतं, तितक्या स्ट्रॉंग हवेमध्ये तुम्ही सेम एअरक्राफ्टला, जे तुम्ही नॉर्मल ठिकाणी नागपूरमध्ये प्रॉब्ली इझिली लँड करू शकाल, ते तुम्हाला अतिशय टॅक्टफुली, स्किलफुली इथेच सुरेखपैकी लँड करावं लागतं. सो दीज आर द चॅलेंजेस विच कम अप, विच आर व्हेरी सिच्युएशनल. आज ते चॅलेंज आहे तर उद्या ते असेल हे माहिती नाही, कारण वी आर स्टेईंग इन इंडियामध्ये ट्रॉपिकल क्लायमेट असल्यामुळे आपल्याकडे सतत वेदर असतं. या तर विजिबिलिटी खराब राहील विंटर्समध्ये, या तर तुम्हाला मान्सूनमध्ये सतत तुम्हाला वादळामध्ये कधी लँड करा, कधी तुम्हाला हव्या जास्ती तेज हव्यामध्ये करा. आता गरमी सुरू झालीये, तर गरमीमध्ये इतकं टर्ब्युलन्स असतं लँड करत असताना, दॅट इज बिकॉज ऑफ द थर्मल्स. सो असे वेगवेगळे चॅलेंजेस असतात आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला टाकावं लागतं. ऑब्व्हियसली तुमचा एक्सपिरियन्स कामीस येतो, ऑब्व्हियसली तुमचा स्टडीज कामास येतात आणि त्या प्रकारे तुम्हाला त्या सिच्युएशनला सामोरे जावं लागतं. सो असं फेवरेट असं मी काहीच म्हणणार नाही. सिंगापूरला तुम्ही लँड करतात किंवा आम्ही कधी कधी दमाममध्ये लँड करतो, 50 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये आम्ही लँड करतो. ते इतकं आग कशी फेकत असतो लिटरली रनवे, इतकं एअरक्राफ्ट धड 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 करत असतं. सो यू कॅन्ट फाईट द वेदर, यू जस्ट हॅव टू सी हाऊ ब्युटिफुली यू कॅन लँड इन दॅट थिंग. तर असं भरपूर चॅलेंजेस आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक टेक ऑफ आणि प्रत्येक लँडिंग हे चॅलेंजिंगच असतं. शिवानी, आजच्या महिला दिनी तू सर्व महिलांना काय संदेश देशील आणि तसंच ऍस्पायरिंग पायलट महिलांना काय संदेश देशील, काय गाईड करशील? म्हणजे एस्पायरिंग मुलींसाठी तर मी हेच म्हणेन आहे की कुठलंही करिअर आज तुम्ही जर विचार करतात की मला हे माझं प्रोफेशन हवंय कारण माझी ती पर्टिक्युलर एक हॉबी आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही आपला सगळा जीव लावून घ्या, वाटेल तशी मेहनत करा, सगळी इन्फॉर्मेशन फाइंड आउट करा आणि तुम्हाला आपोआप मार्ग सुचत राहील. हार मानू नका, कुठल्याही स्टेजला हार मानू नका. आई वडील किंवा तुमचे जे घरचे लोक आहेत, जे तुम्हाला आपोआप तुम्हाला त्यांची सहमती मिळेल, तुमचं जर ऑनेस्ट इंटेन्शन दिसलं, तर तुमचा ऑनेस्ट प्रयत्न दिसला तर तुम्हाला आपोआप साथ मिळेल आहे. आणि ड्रीम बिग. इफ यू थिंक ऑफ समथिंग, डोंट थिंक ते कधीच होणार. मी जेव्हा 4 आणि 5 वर्षाची होती, जेव्हा मी माझ्या कझिन सोबत डिसाईड केलं होतं किंवा पहिल्यांदा पायलटचं ऐकलं होतं, मी कधीच विचार नव्हता केला की मी ऍक्च्युअली पायलट बनू शकते, पण ते झालं. So even if you dream of particular career profession, it might be very challenging. It might be different from others. Try pursuing it. You will achieve it. You will definitely achieve it. सोडू नका, हार मारू नका. आणि फॉर एव्हिएशन मध्ये येणाऱ्या मुलींना तर मी हेच सांगेन आहे की ओनली स्काय इज युअर लिमिट. काहीच नाहीये, म्हणजे आज जे तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता.
तुम्हाला डिफेन्समध्ये जॉईन करायचं तुम्ही डिफेन्समध्ये जॉईन करा, तुम्हाला जनरल एव्हिएशन मध्ये जॉईन करायचं तुम्ही तिथे जॉईन करा. तुम्ही फक्त पूर्ण तयारीनिशी जा, ब्लाइंडली जाऊ नका आणि नुसतं नशिबाच्या भरोश्यावर जाऊ नका. तुमची मेहनत करा, फाइंड आउट करा. आज गुगलवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. आज आपल्याकडे इतके क्लासेस अवेलेबल आहे. आज आपल्याकडे सिनियर कितीतरी रिटायर्ड ऑफिसर्स आहेत जे तुम्हाला गायडन्स द्यायला तयार आहेत. तुम्ही फक्त त्याला परस्यू करा, त्याच्यासाठी जा. इट इज वन ऑफ द सेफेस्ट प्रोफेशन फॉर विमेन. इट इज वन ऑफ द रिस्पेक्टफुल प्रोफेशन्स. तुम्हाला इतका मान, तुम्हाला इतकं प्रेम, तुम्हाला इतकं सॅटिस्फॅक्शन मिळतं की मी जेव्हा स्वतःला, इफ आय थिंक ऑफ माय सेल्फ वाईल आय वॉज इन द स्कूल वेन एव्हरीथिंग वॉज लाईक अ ड्रीम, आणि आज जर मी स्वतःला त्या ठिकाणी विचार करते तर असं वाटतं की खरंच जे मला वाटलं ते मी करू शकली. यू फील सो हॅपी, यू कॅन गो बॅक टू स्लीप सो पीसफुली. कुठे कुठल्या गोष्टीचा खंत नाही राहिलेला. केलं, प्रयत्न केला, मिळत गेलं, आणि असंच मिळतच जाईल तुम्हाला. फक्त प्रयत्न करत राहा, ऑनेस्ट प्रयत्न करत राहा. खरंच आज एक अत्यंत धाडसी, स्मार्ट, करारी आणि कर्तव्यदक्ष पायलट सोबत गप्पा करताना, तुझे अनुभव ऐकताना आमचा ऊर अभिमानाने भरून आलाय, हो ना श्यामा? आणि माहितीचं खूप मोठं दालन तू आमच्या समोर खुलं केलंस. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि पायलट होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या गोष्टी, त्यासाठी लागणारे कौशल्य, मूलभूत प्रशिक्षण, याबद्दल तू सोप्या शब्दात आम्हाला माहिती दिलीस. वी आर ऑनर्ड की तू आमच्या कट्ट्यावर आलीस आणि तुझ्या या आगळ्या वेगळ्या करिअर बद्दल आम्हाला अनुभव सांगितलेस, माहिती दिली. वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला तू मान दिलास. तुझे मनापासून खूप 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 आभार. खूपच गोड बोललीस. थँक्यू. थँक्यू सो मच श्यामा मावशी. थँक्यू सो मच मीना मावशी. मला सुद्धा वाटलं नाही की आपला वेळ इतका छान जाईल. तुमच्या दोघींचे प्रश्न इतके सुरेख आणि इतके ऑनेस्ट होते की मला सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून त्या गोष्टींचे उत्तर द्यायला, किंवा एक इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन आणि आपलं जे डिस्कशन झालं ते किती सुरेख सुरू झालं आणि किती सुरेख संपलं मला कळलं सुद्धा नाही. तो खरंच थँक्यू सो मच फॉर गेटिंग दिस काइंड ऑफ अ प्लॅटफॉर्म, giving opportunity to the other girls, other women, other mothers, other fathers basically, की त्यांना सुद्धा याच्यातलं एक इन्साइट मिळेल. आणि मला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी देण्याबद्दल खरंच खूप खूप थँक्स.